आता पाहुयात विधान संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 50 ते 60 जागा निवडून येतील शरद पवारांचा दावा, तर जे मला सोडून गेले ते परत कधी निवडून येत नाही, शरद पवारांचा अजित पवार गटावर निशाणा। मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, शरद पवारांनी मराठी भाषेसाठी काय केलं, अमित शहांचा पवारांवर निशाणा। काँग्रेस काळात गृहमंत्रीच काश्मीरमध्ये जायला घाबरायचे, अमित शहांची तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंवर टीका। उद्धव ठाकरे जाती जातीत भांडण लावणाऱ्या आणि वोट जिहाद करणाऱ्या काँग्रेसचं समर्थन करतात का, देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंसह काँग्रेसवर टीका। महाविकास आघाडीच्या काळात अनेक विकास कामांना ब्रेक, मविया म्हणजे भ्रष्टाचाराचे खिलाडी, मवियाला पुन्हा लुटीचा परवाना देऊ नका, मोदींचं मतदारांना आवाहन। अंबानीच्या लग्नाला तुम्हाला मी दिसलो का, मोदीजी दिसले असतील, गोंदियातील भाषणात राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका, मोदी अंबानीचे आहेत आणि मी तुमचा आहे असंही वक्तव्य। भुजबळांनी धोका दिला, त्यांना धडा शिकवा आणि खरी बसवा, पक्षाला मला सहकार्यांना भुजबळांनी फसवलं, येवल्यातून शरद पवारांचा भुजबळांवर निशाणा। शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवारांनी केलं, पवारांनी माझ्यासह 18 ते 20 आमदारांना फोडलं, मात्र आता शिळ्या कडीला ऊत देण्याचं काही कारण नाही, भुजबळांची पवारांवर खोचक टीका। मनसेनं संजय राऊतांना डिवचलं, विक्रोळीत मनसेच्या सभेत राऊतांसाठी रिकामी खुर्ची, नेत्यांची भाषा कशी असावी हे ऐकण्यासाठी खुर्ची रिकामी ठेवली।